सर्वांना हरिओम. सुखासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद दासबोध दशक 18मध्ये आपण आज या दशकातला शेवटचा 10वा समास शिकणार आहोत. या 10व्या समासाचं नाव आहे श्रोता अवलक्षण निरूपण. श्रोता अवलक्षण निरूपण. श्रोता म्हणजे ऐकणारा, अवलक्षण म्हणजे त्याच्यामध्ये जे काही अवगुण आहेत, अवलक्षण आहेत, त्याचं निरूपण करणारा समास आहे. समर्थ सांगतात, दृश्य विश्वाचे ज्ञान असो, या दृश्य विश्वाचे ज्ञान असो किंवा अदृश्य व सूक्ष्म आत्म्याचे ज्ञान असो, ते प्राप्त करून घेण्यासाठी सतत मनन आणि एकाग्रता या दोन सूक्ष्म शक्तींची नितांत आवश्यकता असते. आपल्याला कोणतेही ज्ञान प्राप्त करायचं असेल, मिळवायचं असेल, तर दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी समर्थ या ठिकाणी सांगतात. पहिली गोष्ट म्हणजे आपण ते ऐकताना एकाग्र होऊन ऐकलं पाहिजे आणि ऐकल्यानंतर त्याचं मनन होणं अत्यावश्यक आहे. या दोन्ही सूक्ष्म शक्ती आहेत, पण आपल्याकडून ह्या व्हायला पाहिजेत, तर आपल्याला ते ज्ञान होतं. मन एकाग्र करून आपण चिंतन करायला बसलो, आपण चिंतनाला बसलो तर कोणत्या गोष्टी आड येतात, आपलं मन पण चिंतन होत नाही. मग अशा कोणत्या गोष्टी आड येतात ते सांगण्याआधी समर्थांनी हा समास लिहिला आहे. परंतु त्यामध्ये एकंदर पुढील 6 गोष्टी आपल्याला सांगून ठेवल्या आहेत. त्या 6 गोष्टी आपण हा समास ऐकताना नीट लक्षपूर्वक ऐकायच्या, लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट म्हणजे जगात घडणारी प्रत्येक घटना कालाधीन असते. कालाधीन म्हणजे काळावर आधारित असते, काळावर अवलंबून असते. काळ अनुकूल असेल तर सर्व काही जुळून येते, पण काळ सर्व काळ नेहमीच अनुकूल राहतो असे नाही. दुसरी गोष्ट, जगामध्ये प्रत्येक माणसाला दुसऱ्याकडून शिकावे लागते. दुसऱ्याकडून श्रवण करून आणि दुसऱ्याचे पाहूनच कोणी माणूस स्वतः शहाणा बनतो. जन्माला आलेला माणूस ज्ञानी कसा होतो, शहाणा कसा होतो, तो दुसऱ्याकडून शिकतो आणि दुसऱ्याकडून ऐकल्यानंतर, पाहिल्यानंतर तो तसं अनुकरण करतो आणि मग तो शहाणा बनतो. तिसरी गोष्ट, एकाग्र चित्ताने श्रवण आणि त्यावर सतत चिंतन हाच खरा परमार्थ साधण्याचा राजमार्ग आहे. आपण सर्व पारमार्थिक लोक आहोत. आपल्याला परमार्थ तडीच न्यायचा आहे, पूर्णत्वाला न्यायचा आहे. मग आपण त्याकरता काय केलं पाहिजे? एकाग्र चित्ताने श्रवण आणि त्यावर सतत चिंतन करणे हाच एक राजमार्ग आहे. चौथी गोष्ट, आपल्या चंचल मनाला आपणच आवरायला पाहिजे. मन चंचल आहे, सर्वांना माहीत आहे, सर्वांना अनुभवी आहे. मग अशा मनाला, चंचल मनाला, अस्थिर मनाला आपण स्वतः आवर घातला पाहिजे. पाचवी गोष्ट, क्षमा आणि शांती. क्षमा आणि शांती हेच खऱ्या थोरपणाचे लक्षण समजावे. खरा थोर माणूस कोण आहे? ज्याच्या अंगी हे 2 गुण आहेत, क्षमा आणि शांती. आणि 6वी गोष्ट म्हणजे मानवी जीवनात एकांताचे फार महत्त्व आहे. ज्या माणसाला एकांत पचनी पडतो तो माणूस फार लवकर ज्ञानी बनतो. आजकालच्या काळात एकांत मिळणं शहरी भागामध्ये फार कठीण आहे. तरीसुद्धा आपण मनाशी ठरवलं एकांतात बसायचं, तर लोकांतात राहूनही
आपल्याला एकांत साधता येतो. म्हणजे लोकात राहून देखील आपण एकांतात राहू शकतो आणि आपली साधना करू शकतो. स्वामीजी सांगतात, निश्चळामध्ये चंचल निर्माण झाले. म्हणजे जे निश्चळ ब्रह्म आहे त्यामध्ये चंचल माया निर्माण झाली आणि त्याचबरोबर काळसुद्धा निर्माण झाला. म्हणून जेवढे काही दृश्य आहे ते कालानुसारी आहे. काळ एकतर अनुकूल तरी असतो किंवा प्रतिकूल तरी होतो. तो अनुकूल असेल, जर काळ अनुकूल असेल तर सर्व काही आपोआप जुळून जाते. म्हणून शहाणी माणसे नेहमी सतत प्रयत्न करीत राहतात आणि प्रयत्न करताना यश प्राप्त होण्याआधी अनुकूल काळाची वाट पाहतात. कोण पाहतात वाट? शहाणी माणसे अनुकूल काळाची वाट पाहतात, त्यासाठी अगोदर यश प्राप्त करण्याचे प्रयत्न करतात. आपण एखादे काम पूर्ण करण्याआधी सुरुवात केली तर प्रत्येकाला अनुभव आहे, काहीतरी विघ्न येतेच, काहीतरी अडचण येतेच. पण काळाची मदत असेल तर ते आपोआप पूर्णसुद्धा होते. कामामध्ये जशी प्रगती होत जाते तसा काम करणाऱ्या माणसाचा उत्साह वाढत जातो. दिवसेंदिवस त्याला नवनवे विचार सुचत जातात. जगामध्ये असे आढळते की एखादा माणूस जन्माला येतो, त्याला काहीतरी काळाची अनुकूलता सहाय्य करते, म्हणजे मदत करते. सुरुवातीला तो दुःख भोगतो, पण त्यानंतर देवाच्या कृपाळूपणाने त्याला सुख लाभते. जर काळ नेहमीच अनुकूल होऊन सहाय्य करीत राहिला, सर्वांना जर काळ अनुकूल होऊन मदत करीत राहिला तर सगळेच राजे होतील. पण काही प्रसंगी काळ अनुकूल तर काही प्रसंगी तो प्रतिकूल, असा क्रम जीवनात चालतो. जेव्हा माणूस जन्माला येतो तेव्हा तो ज्ञानहीन असतो. अज्ञानीला म्हटलं ज्ञानहीन, त्याच्याजवळ कोणत्याही प्रकारचं ज्ञान नसतं. तो दुसऱ्याचे पाहतो, दुसऱ्याकडून ऐकतो, दुसऱ्याकडून शिकतो आणि मग हळूहळू तो शहाणा होतो. लहान मूल जन्माला आले तर पहिल्यांदा ते पाहत असतं, त्याचबरोबर आपण काय बोललो तर ते ऐकत असतं आणि त्याचं अनुकरण करून ते स्वतः शिकत असतं. तेच सांगतात समर्थ की अशा रीतीने दुसऱ्याने शिकल्यानंतर मग आपण हळूहळू शहाणे होतो. आणि म्हणूनच आपल्या जीवनात श्रवण आणि मनन या दोन गोष्टींना अतिशय महत्त्व आहे. प्रपंचात काय किंवा परमार्थात काय, जर खरा विवेक करणे साधले, आपल्याला खरा विवेक करणे साधले तर सहजपणे अद्भुत कार्ये आपल्या हातून घडतात. आणि असे घडणे, अद्भुत कार्य आपल्या हातून घडणे हे ईश्वरी कृपेचेच तर फळ आहे. कोणाकडून ऐकल्या वाचून कळणे, कोणाकडून शिकल्या वाचून शहाणपण आले, असे जगात कोणीही कधी पाहिले नाही किंवा ऐकलेसुद्धा नाही. दुसऱ्याकडून ऐकूनच सर्व काही कळते आणि असे कळत गेल्याने आपली वृत्ती निवळते आणि मग सार कोणते असार कोणते याचे आपल्याला निश्चितपणे ज्ञान होते. श्रवण म्हणजे ऐकणे आणि मनन म्हणजे ऐकलेले मनात धरणे. मनन म्हणजे धारणा, मननचा अर्थ आहे धारणा. याच उपायाने मननाने त्रैलोक्यातील ज्ञान व्यवहार चालला आहे. फक्त या लोकात नाही, तिन्ही लोकांमध्ये जो ज्ञानाचा व्यवहार चालू आहे, ज्ञानप्राप्तीचा व्यवहार चालू आहे, तो मननानेच चालू आहे. परंतु उत्तम श्रवण घडण्यासाठी शरीर आणि मन दोन्हीही तत्पर असावे लागतात. आपलं शरीर मन दोन्ही कसं पाहिजे?
सुदृढ पाहिजे, तत्पर पाहिजे. शरीर तत्पर नसेल तर श्रवणात कोणत्या अडचणी येतात ते आपण आता समर्थांकडून ऐकूया. समर्थ म्हणतात, श्रवणाचा उत्तम उपयोग होण्याआधी ज्या अडचणी येतात त्यांचे सर्वच प्रकार सांगणे शक्य नाही. मनुष्य जर सावध राहिला तर त्याला अडचणींची कल्पना येते. समजा लोक ऐकायला बसले आणि वक्त्याचे बोलणे ऐकता ऐकता एकाग्र झाले, पण नंतर उशिरा येणारे लोक एकाग्र नसतात, परंतु त्यामुळे त्यांच्या आधी बसलेल्या लोकांना मात्र त्याचा विक्षेप होतो, अडथळा होतो, त्यांची एकाग्रता भंग होते. स्वामी सांगतात, एखादा मनुष्य पुष्कळ ठिकाणी हिंडून येतो, फिरून येतो, तो अनेक प्रकारचे अनेकांकडून ऐकून घेतो, पण फार ऐकल्याने त्याच्या मनात घोटाळा उत्पन्न होतो आणि मग त्याला चैनी पडत नाही. प्रसंग ओळखून वागणारी लोक फार थोडेच असतात, त्यामुळे श्रवणात येणाऱ्या अडचणी अनेक प्रकारच्या असतात. त्यापैकी आता काही अडचणी आपल्याला सांगतात स्वामीजी. सभेमध्ये ऐकायला बसले की थोड्या वेळाने आपले शरीर अवघडते आणि त्यातच खूप झोप येऊ लागल्यामुळे जांभया येऊ लागतात. एखादा माणूस मन शांत करून ऐकायला बसतो खरा, पण लगेच त्याचे मन ऐकत नाही, कारण पूर्वी जे त्याने ऐकलेले असते तेच सारखे त्याच्या मनात येऊ लागते. त्यामुळे समोरचा वक्ता जे काही सांगतो आहे त्याकडे त्याचे लक्ष लागत नाही. तो ऐकायला बसला आहे, परंतु त्याचं लक्ष लागत नाही. शरीर अगदी आवरून ऐकायला बसले. आपण जर शरीराला आवरून ऐकायला बसलो तर मनामध्ये इतरच विचार येऊ लागतात, एकामागून एक कल्पना विस्तार पावतात. आता त्या सगळ्या सांगणे शक्यच नाही. आपण जे जे काही ऐकतो ते सर्व नीट समजून त्यावर मनन केले तरच निरूपणाने काही सार्थक झाले असे म्हणता येईल. मन जर दिसत असते, खूप मोठी गोष्ट सांगता समर्थ, मन जर दिसत असते तर त्याला घट्ट पकडून ठेवता आले असते, पण ते तर दिसत नाही ना. म्हणून ज्याचे मन त्यानेच आवरावे. प्रत्येकाने आपल्या मनाला आवर घालावा. आपणच आपले मन आवरून विवेकाने ते अर्थ शोधण्याकडे लावावे. म्हणजे आपण ऐकलेलं आहे, हे मनन केलेलं आहे, त्याचा अर्थ काय याच्याकडे आपण आपल्या मनाला लावावे. समर्थ सांगतात, समजा एक मनुष्य सपाटून जेवला आणि लगेच निरूपणाला येऊन बसला. निरूपणावर तो जेवला खूप आणि बसला निरूपणाला. नंतर बसल्याबरोबर तो तहानेने कासावी झाला, व्याकुळ झाला, म्हणून त्याने पाणी मागितले व ते घटाघटा घोटभर प्यायला सुरुवात केली. तेव्हा त्याच्या पोटात मळमळू लागले आणि म्हणून तो उठून गेला. अशा रीतीने त्याचे श्रवण हुकले. एखाद्याला सारखे करपट ढेकर येतात. ऐकताना सभेमध्ये ऐकताना एखाद्याला सारखे करपट ढेकर येतात. एखादा सारख्या उचक्या देतो. एखाद्याचा वारा सरला तर मोठी फजितीच होते. एखाद्याला क्षणोक्षणी लघुशंकेसाठी उठून जावे लागते. त्यामुळे या सर्वांचे नीट श्रवण होत नाही. एखाद्याला तर मध्येच शौचाला लागते, त्यामुळे तो अतिशय अस्वस्थ होतो आणि मग सगळे सोडून तो अक्षरशः धावत जातो. अशा प्रकारे काही ना काही निमित्ताने निरूपणाच्या वेळेस
माणूस गैरहजर राहतो. वक्त्याने एखादा अपूर्व दृष्टांत दिला, वक्त्याने जर एखादा अपूर्व दृष्टांत दिला तर त्या दृष्टांताला चिकटून राहते आपलं मन. जो सिद्धांत आहे तिथे जात नाही. जो दृष्टांत दिलेला आहे, उदाहरण दिलेली आहे, गोष्ट सांगितलेली आहे, तिकडे आपले मन धावते. मग ग्रंथांचे वाचन कुठपर्यंत झाले याचे आपल्याला भानच राहत नाही. एखादा निरूपणाला म्हणजे ऐकायला येऊन बसतो आणि त्याला तेथे विंचू चावतो. मग कसले आले निरूपण? त्याचा जीव नुसता कासावीस होतो. पोटात कळ आली, पाठीत उसण भरली, संधिवाताने सांधे घेरले, पायाच्या बोटात चिखल्या झाल्या, बसायच्या जागेवर उडी आली, तर अशा वेळी माणसाला निरूपणाला बसवत नाही. आपण काय शिकतो आहे स्वामीजींकडून? कोणता विषय चालला आहे? श्रवणामध्ये आपल्याला कोणकोणत्या अडचणी येतात तो विषय चाललेला आहे. मग त्या अडचणी कोणकोणत्या आहेत ते आपण नीट ऐकतो आहोत. पुढे ऐकूया आपण. एखादा पिसोळा चावून, पिसोळाचा एक प्राणी आहे, तो चावून गेला तर मनाची एकाग्रता भंग पावते. तेवढ्यात बाहेर कोणीतरी खूप गडबड केली तर माणूस निरूपण सांगून द्यायचे सोडून तिकडे धावतो. कामवासनेने पछाडलेले लोक, कामवासनेने पछाडलेले लोक श्रवण करायला येतात, पण त्यांचे निरूपणाकडे लक्षच नसते, तर त्यांचे संपूर्ण लक्ष स्त्रियांकडेच असते. चोर मंडळी श्रवणाला आलेल्या लोकांचे जोडेच चोरून येतात, कारण ते त्याने आलेले असतात, श्रवणाने आलेले नसतात. लोकांचे जोडे म्हणजे चपला चोरून येतात. एखाद्या प्रसंगी श्रवण करीत असताना अस्ति व नास्ती, अस्ति व नास्ती म्हणजे आहे आणि नाही असा वाद चालतो, पण त्यामुळे मनाला खेद वाटतो, कारण त्यामध्ये शिव्यागाळी होते. जिथे वाद आहे तो वाद विकोपाला गेला तर मग शिव्यागाळी होते, आगळी घडते, आपल्यातून चूक होते. मग त्यामुळे श्रवण बाजूलाच राहते. काही लोक निरूपणावर बसतात पण आपसात ते गप्पा मारतात, निरूपणाला लक्ष देत नाही, दुर्लक्ष करतात, आपसात गप्पा मारत बसतात. आणि समोर बिचारा हरिदास जो आहे निरूपण करणारा, पोटासाठी तो किती कष्ट करीत असतो. एकाला प्रसंगी पुष्कळ विद्वान लोक निरूपणाला येतात, मग ते एकामुळे बोलू लागतात. त्यामुळे इतर श्रोत्यांना काय हवे आहे इकडे कोणीच लक्ष देत नाही. माझेच म्हणणे खरे आहे, तुझे म्हणणे खरे नाही, असा एका धरण्याची लोकांना सतत सवय असते. आणि अशी माणसे न्यायनीतीला सोडून अन्यायाकडे धाव घेतात. आपल्याला मोठेपणा यावा यासाठी काही माणसे काही बाई बोलत सुटतात. त्यांच्या बोलण्याला अर्थ नसतो, कारण त्यांचे बोलणे काही न्यायाचे नसते. अखेर ते बोलणे त्यांचे अन्यायाचे ठरते. एक जण गर्वाने बोलत सुटतो तर दुसरा भयंकर संतापतो. अशा श्रोत्यांमध्ये खरा कोण आणि खोटा कोण हे सांगणे कठीण जाते. जो खरा शहाणा वक्ता असतो तो स्वतःकडे अजाणतेपणा घेऊनच बोलायला लागतो. कोणी त्याचा अपमान केला, खऱ्या शहाण्या वक्त्याची समर्थ लक्षण सांगतात. कोणी त्याचा अपमान केला तरी तो शांतपणे अपमान गिळतो. समर्थ म्हणतात, हेच तर थोरपणाचे लक्षण आहे. लोकांचे उपरोधी बोलणे गिळून त्यांना सन्मार्गाला लावणे, त्यांना सन्मार्गाला म्हणजे योग्य मार्ग लावणे हे खरे समर्थांचे लक्षण आहे. समर्थांचे म्हणजे
समर्थ पुरुषांचे, ज्ञानी पुरुषांचे लक्षण आहे की लोकांचे उपरोधिक अपमानकारक बोलणे गिळून त्यांना सन्मार्गाला म्हणजे भक्ती मार्गाला लावणे हे त्या समर्थ पुरुषांचे लक्षण आहे, ओळखण्याची खूण आहे. म्हणून जे खरे जाणते आणि शहाणे असतात ते प्रथम स्वतःकडे नेणतेपणा अजाणतेपणा घेतात. आपण मूर्ख आहोत, अज्ञानी आहोत, आपण कोणीच नाही आहोत अशा भूमिकामध्ये घेत असतात. आपल्यापेक्षा देवच भगवंतच थोर आहे, महान आहे हा विचार ज्याला खऱ्या अर्थाने समजला तो सगळ्या लोकांचे अंतःकरण सांभाळतो. जनी जनार्दन आहे, लोकांमध्ये देव आहे अशी त्याची पूर्ण खात्री झाली असल्याने तो कोणाचे मन अंतःकरण दुखवत नाही. सभेमध्ये काही कारणावरून जर भांडण झाले तर त्याचा दोष जाणत्याकडे जातो, ज्ञानी माणसाकडे जातो. जो मनुष्य लोकांचे अंतःकरण सांभाळू शकत नाही तो योगी म्हणून घेण्याचा योग्यतेचा नाही. ज्याला लोकांचे अंतर सांभाळता येत नाही त्याला योगी म्हणता येणार नाही. वैर केल्याने वैर वाढते आणि आपल्याला दुःख भोगायला लागते. यावरून शहाणपणाचे लक्षण, शहाणपणाचे रहस्य आपल्या सर्वांच्या लक्षात येईल की वैर केल्याने आपल्याला दुःख भोगायला लागते, वैर वाढत जाते. जो खरा थोर असतो तो नेहमी आपला थोरपणा, मोठेपणा सांभाळून वागतो. आपल्याकडे तो हीनपणा, कमीपणा येऊ देत नाही. थोर लोकांच्या वागण्यात क्षमा आणि शांती हे गुण अति अवश्य असतात. जर अवगुणी माणसाच्या संगतीत गुणवान माणूस राहिला तर त्याला त्याचे अवगुण ताबडतोब ध्यानात येतात. काय सांगतात समर्थांनी ऐकूया आपण. जर अवगुणी माणसाच्या संगतीला गुणवान माणूस राहिला तर त्याला त्या अवगुणी माणसाचे अवगुण ताबडतोब लक्षात येतात. जो मनुष्य विवेकी म्हणतो त्याच्या हातून विवेकी ऊर्जाचे वर्तन घडते. लोकसंग्रह करण्याचे उपाय, त्यांचे पर्याय, दीर्घ प्रयत्न, विवेकाच्या बळावर प्रयत्न करणे जो जाणतो त्याचा मोठेपणा सामान्य माणसांना कळणे कठीण असते. त्याचा तोच जाणत असतो. ज्याच्या भोवती दुर्जन आहेत, जो स्वैराचारी आहे आणि अशा लोकांच्या नादी लागून जो आपल्या जीवनामध्ये घसरला आहे, जो मनुष्य विवेकापासून भ्रष्ट झाला आहे अशा माणसाला विवेकी म्हणता येणार नाही. न्याय म्हणजे काय, उपाय आणि पर्याय म्हणजे काय अशा गोष्टी मूर्ख माणसांना कळत नाही. अशा प्रकारच्या मूर्ख माणसांमुळे सभेचा विचका होतो. सभेमध्ये गोंधळ झाल्यानंतर शहाणे तो नीट करतात, तो गोंधळ शांत करतात. स्वतः सोसून ते इतरांना सहन करायला शिकवतात. त्याचप्रमाणे ते स्वतः आचरण करतात आणि इतरांकडून सुद्धा करवून घेतात. स्वामी सांगतात, जगात पुष्कळ माणसे आहेत, त्यापैकी काहीच सज्जन असतात. फार थोडी माणसं सज्जन असतात. त्या सज्जनांकडून लोकांना कायम समाधानच प्राप्त होते. सज्जन म्हणजेच संत. संतांना लोकांचे अंतःकरण, लोकांचे मन बरोबर कळते. संतांना मान, प्रसंग, काळ, वेळ बरोबर समजत असतात, अचूक समजतात. भडकलेल्या लोकांना शांत कसे करावे याचे अनेक प्रकार आणि उपाय त्यांना माहीत असतात. असा जो ज्ञानी पुरुष असतो त्याचा विवेक फारच सामर्थ्य संपन्न असतो, पण त्याचे कार्य करणे लोकांना आकलन होत नाही. त्याचं कार्य जे आहे ते लोकांना कळत नाही.
तो अनेक लोकांना मार्गदर्शन करतो. जो ज्ञानी पुरुष आहे, विवेक संपन्न आहे, तो अनेकांना मार्गदर्शन करतो. अनेक लोकसमूहाचा तो त्यामध्ये तो कार्यरत असतो. अशा विवेकपूर्ण वागण्यानेच माणसाला समर्थ ही पदवी प्राप्त होते. हजारो लोकांना हर प्रयत्नाने सन्मार्गाला लावणाऱ्या पुरुषाचे वर्णन समर्थांनी केले. तो खरा थोर पुरुष असतो. त्याच्या आत्मज्ञानामध्ये आणि त्याच्या बलवान विवेकामध्ये त्याचे खरे सामर्थ्य साठवलेले असते. हे सामर्थ्य संपादित करण्याआधी म्हणजे प्राप्त करण्याआधी आणि महत्त्व म्हणजे ते नंतर टिकवण्याआधी एकांताची फारच गरज असते. श्री समर्थांसारखा अतिशय एकांतप्रिय आणि लोकसंग्रही संत सापडणे सोपे नाही, फारच कठीण आहे. स्वतः समर्थ एकांतप्रिय होते आणि असं असूनसुद्धा ते लोकसंग्रह करण्याचे काम करत होते. असा महात्मा मिळणं सोपं नाही. म्हणून माणसाने एकांत करावा, एकांतात विवेक करावा, भगवंताला आपल्या मनात धारणेच्या जोरावर धरून ठेवावे. हा आपला आणि हा परका असा लोकांमध्ये भेद करूच नये. एकांतात विवेकाबरोबर चालतो. कोणता प्रयत्न करावा ते समजते आणि आपली बुद्धी संबंध ब्रह्मांड फिरून येते. एकांताचं महत्त्व काय? एकांतामध्ये आपल्याला बरोबर विवेक करता येतो. कोणता प्रयत्न केला पाहिजे ते लगेच समजते आणि आपली बुद्धी संबंध ब्रह्मांडात फिरून येते. एकांतात बसून स्मरण करावे, भगवंताचे स्मरण करावे. म्हणजे आपल्या हातून बोलण्या चालण्याच्या चुका आपल्या ध्यानात येतात. एकांतात आपणच अंतरात्म्यामुळे त्याच्याएवढे होऊन थोडेफार फिरावे. अंतरात्मा सूक्ष्म आहे. आपण एकांतात त्या अंतरात्म्याएवढे व्हावे, थोडेफार फिरावे. म्हणजे आपण त्याच्यासारखे व्यापक व्हावे. ज्याला मोठेपणा मिळवायचा आहे, त्याला एकांत सेवनाशिवाय अन्य कोणताही मार्ग नाही. आतापर्यंत जगामध्ये जे जे थोर विचारवंत आणि संत होऊन गेले, त्या सर्वांनी आपल्या जीवनात काही काळ तरी एकांताचे सेवन केलेले आहे. त्यापैकी बहुतेकांना एकांताची इतकी अभिरुची गोडी उत्पन्न झाली की नाईलाजाने ते लोकांतामध्ये येतात. सामान्य माणसाला एकांताचे भय वाटते. आपल्यासारख्या लोकांना एकांताची भीती वाटते. यासाठी एकांताचा फायदा होण्यासाठी, एकांती पचनी बनण्यासाठी आपल्याला आवश्यकता असते. एकांतावर ज्याचे अतिशय प्रेम आहे तो माणूस मूर्तिमंत ज्ञानच असतो. म्हणून या समाजाचा सारांश काय? 2 शब्दामध्ये की माणसाने एकांतामध्ये राहून सतत मनन करावे, भगवंताचे स्मरण करावे. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील बहुजिन्सी नावाच्या 18व्या दशकातील श्रोता अवलक्षण निरूपण नावाचा समास आणि हा 18वा दशक पूर्ण झाला. आपण या ठिकाणी पूर्ण करू.